आता जर तुम्ही प्रीमियम पाळला तर तुम्ही एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता VN ॲप्लिकेशनमधून। आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, हळू क्रिएट करण्यासाठी VN येथे ओपन करायचं आहे। VN येथे ओपन केल्यानंतर VNच्या होम स्क्रीनवरती यायचं। होम स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला वरती तिरडच्या शेजारी QR कोडचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे हा जो QR कोड आहे इथून स्लाइड करायचा आहे। हा जो QR कोड इथून स्लाइड केल्यानंतर इथून आपला जो प्रोजेक्ट आहे ते ओपन होऊन जाईल। हा जो प्रोजेक्ट आहे ते ओपन झाला, सिम्पली काय करायचं, इथे ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन येऊन जाईल, त्यावरती क्लिक करायचं। डाउनलोड झाल्यानंतर इथून तुम्हाला आता यूज टेम्पलेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जो फोटो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। इथून हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला की मेसेज आल्यानंतर तुम्हाला रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली नेक्स्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही प्ले करून पाहू शकता कशा प्रकारे झालेला आहे तो। त्याच्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला झालेला आहे परफेक्ट। तर इथून हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सिम्पली वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं, जे पण आहे ते तुमची क्वालिटी इथून सिलेक्ट करायचे आणि सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर इथे तुमचा व्हिडिओ इथून सेव्ह होऊन जाईल। आता तुम्हाला काय करायचं आहे, आपण आहे ना VN कोडसुद्धा दिलेला आहे इथे आणि आपण प्रोजेक्ट फाईलसुद्धा दिलेला आहे। सिम्पली प्रोजेक्ट फाईलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे प्रोजेक्ट आहे आपला तो इथून सिम्पली अशावेळी तुमच्या पण VNमध्ये अशावेळी इथून हा जो प्रोजेक्ट आहे इथून इम्पोर्ट करू शकता। सर्व रेट इथून ॲडजस्ट करू शकता, सर्व टेक्स्ट आहे जे काय पाहिजे ते तुम्हाला इथून ॲडजस्ट करू शकता सर्व। तर आहे ना सिम्पली तुम्हाला तो म्हणजे फाईल आहे ती कशी इम्पोर्ट करायची VNमध्ये, आपण अलाइट मोशनमध्ये एक्सेल फाईल इम्पोर्ट जशी करतो तशी ती जी VNची फाईल आहे इथून इम्पोर्ट करायची। सिम्पली डाउनलोड करून डायरेक्ट VNमध्ये शेअर मारायचे आणि ओपन प्रोजेक्ट करायचं, झालं तुमच्या शिवाय इथून प्रोजेक्ट आहे ते ओपन होऊन जाईल। तर ज्यांना पाहिजे प्रोजेक्ट त्यांना मिळून जाईल आणि ज्यांना VN कोड पाहिजे त्यांना मिळून जाईल। दोन्ही पण दिल्या मॅटरमध्ये चेक करू शकता तुम्ही।